रोज सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर आज मला देखील कळत नव्हतं की नाश्त्याला झटपट काय बनवायचं, कारण नवरोबांचाही टिफिन रेडी करायचा होता, त्याचबरोबर नियालाही टिफिनला काहीतरी द्यायचं होतं. त्यामुळे आजकाल हिवाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या फ्रीजमध्ये मटर आणि स्वीटकॉर्न तर असतातच. तर मी तेच मटर आणि स्वीटकॉर्न व्यवस्थित मिक्सरला लावून घेतले. त्यानंतर त्यामध्ये बेसिक मसाले घातलेले आहे, भरपूर कांदा घातला, तसं चीज देखील घातलेलं आहे. तुम्ही वाटेल तर स्किपही करू शकता. आणि मस्त असे पराठे बनवले. मटरचे तर पराठे मी भरपूरदा बनवले आहे, आमच्याकडे आवडीने खातात. पण यावेळेस मी थोडासा मिक्स पराठा बनवला होता आणि हा देखील अगदी टेस्टी झाला होता. आणि पराठा ना असा कुरकुरीत होतपर्यंत भाजून घ्यायचा. आमच्याकडे तर बटरमध्ये शेकलेले पराठे आवडतात, पण आज बटर नव्हतं त्यामुळे तुपातच पराठे शेकून घेतले. मस्त असा कुरकुरीत होतपर्यंत पराठा शेकायचा. आणि त्यानंतर खरंच घाई होती, दह्यासोबत नियाला हे पराठे दिलेले आहेत, त्याचबरोबर फ्रूट देखील दिलं. आणि घाई गडबडीत नवरोबांचं टिफिन देखील रेडी केलं. तर आज टिफिनला सिंपल अशी ब्रोकली मटरची भाजी दिलेली होती आणि सिंपल चपाती दिलेली होती. तर जेव्हाही मला असा प्रश्न पडतो ना की सकाळी नाश्त्याला काय बनवायचा, तर मी असेच कुठलेही पराठे बनवत असते. तुम्ही आज नाश्त्याला काय बनवलं मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता टिफिन रेडी आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.